म्हटलं आज गावात जाऊन मी पाहणी करतो बरोबर आणि हा अहवाल सगळा पाठवतो बरोबर नाही काका? चांगलं पाहणी करणं हे आणि हे सगळ्यांना दिलासा देणं हे आमचं काम आहे आणि करणार आहे, चिंता करू नका. दिवाळीच्या आधी तुम्हाला कसे भेटेल पैसे आणखी कष्टकऱ्याचीच अपेक्षा आहे का तुम्ही आहात आम्हाला मग सर्व देतात आठवत. आज या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण भातकुली तालुका असू द्या, अमरावती तालुका, धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, अचलपूर परिसर आहे, शिवसा आहे, मोजरीचा एरिया आहे, वलगाव परिसर आहे, मोर्शी वरुड सगळीचकडे अमरावती तालुका, भातकुली तालुका सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन तर पूर्ण जागेवर सडलेला आहे आणि हा जो पिल्या रोग जो लागलेला आहे येलो मोदॅकमुळं तर पूर्ण म्हणजे बिया तर शेंगा तर भरल्याच नाही, पण त्याचे पानं सुद्धा पूर्ण सडून गेलेले आहे. अशी परिस्थिती सोयाबीनची झालेली आहे. त्याचप्रमाणे पराठीचे बोंड ते काळे पडलेले आहे आणि काळ्या बोंडामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हेच परिस्थिती पाहायला आलो. मुख्यमंत्री स्वतः सुद्धा अमरावती जिल्ह्यात लक्ष आहे. काल महसूल मंत्री आले होते, त्यांनी आदेश दिले सरसकट पंचनामे करा, नुकसान भरपाई द्यायची आहे. दिवाळी सगळे चांगली गेली पाहिजे, हे सोंगाली पुरत नाही, हे परिस्थिती आहे. सांगा सर, आता तुम्ही आमच्या वावरातून 2-2, 3-3 रापूर गेला, आम्ही गरीब लोक काय करू? तेच सुनलो, त्याच्यासाठी आज पाहणी करून परत अहवाल तयार करायचा आहे. ते तहसीलदारी आले आहे, तहसीलदाराला सांगितलं मी की सरकार पुढे याला मदत करायला तयार आहे. पंचनामे पूर्ण करा आणि पंचनामे करून कलेक्टर पाठवा. बाकी कलेक्टरकडनं, मुख्यमंत्र्याकडनं मी करून घेतो, पण तुम्हाला नुकसान भरपाई भेटली पाहिजे, हे माझी जबाबदारी आहे आमदार म्हणून. जर मला तुम्ही निवडून देता, खराबच आहे ना परिस्थिती. आल्यावर मला सगळ्यांची परिस्थिती पोचवायची आहे ना. अरे बापरे, पूर्ण रात्री गेली. आता इथंच आहे शेत, इथून दिसते शेत पूर्ण. हे शेतकरी आज पाहू शकता तुम्ही, रस्त्यावर शेतकरी उभे राहून या मतदारसंघात आम्ही आमदार पाहिले लोक, पण कोणताही आमदार आमच्या बांधापर्यंत आले नाही. हे सगळ्या शेतात स्पेशल येऊन राहिले. बोंडही आले नाही. याला पराठीची परिस्थिती पहा, बोंड आले नाही, बोंड आले तर पुरं सडून गेले. ही परिस्थिती आहे, म्हणजे बोंडा नाही आहे आणि बोंड असल्यावरही ते काळे पडले. काय परिस्थिती आहे बघा, हे